अगं तू स्वतःचा विचारच करत नाही असं वाटत नाही का तुला? त्या दिवशी आपलं काय ठरलेलं, आपण मिळून सगळं सॉल्व्ह करू. हे बघा, मला सगळं कळतंय तुमचं आणि मला पटतंय पण दिव्याच्या लग्नाची जबाबदारी पण माझ्यावरच आहे. आणि मग माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये. गॅरेज गहाण ठेवावंच लागणार. नाही तर मला सांगा, कुठून आणायचे पैसे एवढे? हा, अगं त्या छकुल्याकडून मागण्या, मग तो देईल. काय? तू वेडा आहे का जरा? तुला कळतं तू काय बोलतोय? बघ शिवा, आयडिया वाईट नाही. तू मागून तर बघ. आई गप्प बसा. वाटेल ते बोलताय मगाचपासून. अगं पण एकदा मागायला काय प्रॉब्लेम आहे? मागून तर बघ ना. नाही, मैत्रीत पैसे आणायचे नाही. सगळं फिक्स झालंय. एक माणूस सकाळी येऊन गेलाय, तो भाव ठरवेल, ते फिक्स आहे. बस. ठीक आहे रे, काय बोलू नका तुम्ही. छकुला का फोन करतो? हॅलो, हा बोल. हो हो, अरे माझं ऐकून तर घे. हो थांब जरा. अरे मला इथून निघू तर दे, मी येते. हो हो हो, येते, जरा थांब. हा, मी येते, जरा जाऊन. चहा नंतर घे तुझा. ऐको, काय ग, लक्ष कुठे आहे तुझं? कुठे असणार? तुझ्या लग्नाचाच विचार करते. एवढं 5 तोळे सोनं कुठून आणायचं? उद्या लग्न झाल्यावर काही भलतं सलतं घडायला नको. अगं ती शिवा तोंडवर करून म्हणाली आहे ना, करते काहीतरी व्यवस्था म्हणून. करेल मग ती. तू कशाला टेन्शन घेतेस? शिवानी कुठून आणणार आहे एवढे पैसे? आणि तुला बोलायला काय जातं? 5 तोळे सोन्यासाठी किती पैसे लागतात हे तरी माहितीये का? ते माझ्या शिराईच्या कामात जेमतेम घर चालतंय. एवढे पैसे आणायचे कुठून? काय मग, काय ठरवलंयस तू? कुठून आणायचे आपण 5 तोळे सोनं? मी काय म्हणते, एकदा भाऊंशी बोलून बघायला काय हरकत आहे? तशी खूप चांगली माणसं आहेत ती. आपली बाजू नक्की समजून घेते. एकदा बोलून बघूया का? जर ही भाऊंशी बोलली तर हिला कळेल की त्यांनी अशी काहीच मागणी केली नव्हती आणि मी खोटं बोलले. या सगळ्यांनी लग्नही मोडू शकतो. नाही नाही नाही, मला काहीतरी केलं पाहिजे. मी आशूला फोन करते, पण तो घरी काही म्हणाला तर? कधीच फोन उचलत नाही माझा. काहीतरी करावं लागेल मला, नाहीतरी भलताच उद्योग करत बसेल. मी एक काम करते, मी हिला सांगते की सोनं द्यावंच लागेल. एवढं तर करूच शकते ही माझ्यासाठी. आणि जर मला देसाई ऑटोमोबाईल्सची मालकीण व्हायचं असेल तर मला हिला देसाईंपासून लांब ठेवावं लागेल. सावकाश सावकाश. छान रिकव्हरी झाली हा आजोबा तुमची. आजोबा मला सांगा, तुम्ही औषधं वेळेवर घेताय ना सगळी? तुम्हाला एक गोष्ट विचारू का? हो विचारा ना. तुम्हाला अजून काम करायचंय ना? हो, मला कधीच रिटायर व्हायचं नाहीये. अहो पण तुम्ही आता एवढं कष्टाचं काम नका करू. तुमची तब्येत पण बिघडेल. शिवा, ते आता कष्टाचं काम करणारच नाहीत. म्हणजे आता ते कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करणार. हे जे पोस्टर लावणार आहेत ना सगळे, त्यांचे कॉन्ट्रॅक्टर. हे बघा, हे घ्या. आजोबा, तुम्ही ज्या कंपनीसाठी पोस्टर लावता ना, ती कंपनी आमचीच आहे. काल मला
जरा थोडे गडबड घोटाळे लक्षात आले पोस्टर लावताना. त्यामुळे तो जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याला मी कामावरनं काढून टाकलं आणि त्याच्याऐवजी तुम्ही काम करायचं आता. हे खूपच छान झालं बघा. खरंच आम्ही हे उपकार कधीच विसरणार नाही. बस का आजोबा, जवळचं म्हणता आणि उपकाराची भाषा करता. कसले काय उपकार, हे आमचं कर्तव्य आहे, हे आम्ही करणारच. फक्त तुमचे छान आशीर्वाद असू देत एवढंच. चला तुमच्यासाठी बाहेर रिक्षा उभी आहे. सांभाळू ना, सावकाश. अच्छा, मला फोन करा. जाऊन दे दादा. शकुल्या, हा एक बोलू का? बोल की. मला ना आज खूप भारी वाटतंय. म्हणजे काल मी जे काम केलं ते ठीकच आहे, पण आज तू जे काम केलं ना त्याने खूप भारी वाटतंय. एक मिनिट, हे सगळं जे करू शकलोय ना ते तुझ्यामुळे. तू म्हणाली होतीस ना की आपण नवीन एकत्र मिळून काहीतरी छान गोष्टी करूयात. हीच गोष्ट होती. छान वाटलं. बरं चला निघायचं. चल बाय. अच्छा. हा चंदन काही माझी पाठ सोडणार नाही. नाही दिव्या, असं सहजासहजी मी तुला दुसऱ्या कोणाची होऊ नाही देणार. काय आहे? हाय डार्लिंग, बोल लवकर. मला भेटायचंय तुला. मला नाही भेटायचं. का? का म्हणजे नाही भेटायचंय मला? अगं म्हणजे तुला काय आवडत नाही का मला भेटायला? मी प्रत्येक वेळेस तुला बोलावतो तेव्हा काही ना काहीतरी कारण देतेस तू. तू काय करणार आहेस भेटून चंदन? फक्त प्रेमाच्या बाता मारतो तू. मला सांग, घरी कधी सांगणार आहेस? अगं मग मी काय सांगू घरी? की एका साखरपुडा झालेल्या मुलीवर माझं प्रेम आहे म्हणून? हे बघ दिव्या, मी तुला मागेही विचारलं होतं की जर तुझ्यावर मी मनापासून प्रेम केलं तर तू हे लग्न मोडणार आहेस का? सांग ना, मोडणार आहेस का? हे बघ, माझा साखरपुडा झालाय याला पण तूच कारण आहेस. जर तू आधीच आपल्या घरी सांगितलं असतं तर ही वेळच आली नसती. ठीक आहे, मग एक काम कर, तू मला तुझा निर्णय सांग आणि मोडायचंय का लग्न तेही सांग. मी सगळं मार्गी लावतो, तू फक्त हो बोल. काय ग शिवानी, कसला विचार करतेस? मी नाही, मी कसला नाही. मी काय म्हणते, तू जरा थांब ना इथे, बस ना. अगं आता काय मध्येच? अगं थांब ना, बस ना, मला तुला काहीतरी विचारायचं नाही, आहे. कामं पडली मला. अगं थांब ना, मला एक गोष्ट सांग. मला सांग, तुझं आणि पप्पाचं कसं जुळलं? म्हणजे तुमचं लग्न कसं झालं? अरे बापरे, लग्न? नाही, तुझ्या तोंडून असे शब्द ऐकायची सवय नाही ना. तुझ्या तोंडून कसं ते राडा, लोचा आणि काय ते मॅटर, हा, हे असे शब्द ऐकायची सवय आहे ना. लग्न म्हणजे जरा. आई सांग ना मला. नाही नाही, काहीतरी काय. अरे अशी काय करते, सांग ना मला प्लीज प्लीज, मला ऐकायचंय. म्हणजे काय झालं माहितीये का? तुला असते मला ऐकायचं, सांग ना प्लीज. भारी असेल ना स्टोरी, मला ऐकायची, प्लीज सांग ना. त्याची की नाही गंमतच आहे. म्हणजे ना,
मला बघायला स्थळ येणार होतं. पण आम्ही छान तयारी करून बसलो होतो आणि तुझे पप्पा कामासाठी म्हणून आले आणि आम्ही बघण्याचा कार्यक्रम म्हणून आटपून घेतला आणि मुलगा पसंत आहे म्हणून आजोबांनी फोन करून त्यांना कळवलं आणि कळवल्यानंतर असं कळलं की जे स्थळ मला बघायला येणार होतं ते तुझे पप्पा नव्हतेच. तुझे पप्पा भलत्याच कामासाठी आले होते. मग कसं जमलं? मग काय, मला तुझे पप्पा पसंत पडले होते. मग मी माझ्या हट्टावर अडून बसले आणि तुझे आजोबा तर तुला माहितीच आहे. आणि त्यांनी काहीतरी करून तुझ्या पप्पांचा पत्ता शोधून काढला आणि मग आमचं लग्न लावून दिलं. अरे शपथ, काय कमाल स्टोरी यार तुमची. म्हणजे अशी खूप फिल्मी वाटते. आपल्या आजच्या फिल्मची असते ना, एकदम तशीच. झालं ग, पिक्चर आणि खऱ्या आयुष्यात ना खूप फरक असतो. आता बघ ना, आपण दोघे असं बोलत बसलोय, हे कुठे तुझ्या पिक्चर मध्ये असतं? मग काय झालं, आपण बोलूया की. तुला कुठे माझ्यासाठी वेळ असतो? तुला ते येऊन जाऊन तुझी ती पाना गँग, गॅरेज, गाड्या, ह्याची मदत कर, त्याची मदत कर. तुझ्या आईसाठी कुठे वेळ आहे तुझ्याकडे? तुला माहितीये, मी आणि माझी आई तासन तास गप्पा मारत बसायचो. ती छान असं तेल लावून ना डोक्याला मालिश करून द्यायची. आईचं आणि मुलीचं नातं किती वेगळं असतं ना, अगदी मैत्रिणीसारखं. ए मग हो की माझी मैत्रीण छान. हा पण ते केसाला तेल लावायचं जरा नको. हे बघ, हे असं असतं तुझं. छान केसात तेल घालून देते, छान मालिश करून देते, केस वाढतील, डोकं जरा थंड राहील, जास्वंदीचं तेल घालते. हा झाली बाबा, मैत्रिणीची आई झाली. आता मला सांग कसं बोलायचं आपण, सांग. अगं कसं बोलायचं म्हणजे? थांब जरा, फोन आलाय, आलेच. हा भाऊजी बोला. अरे बापरे, हो का? नाही नाही, मी सांगते तिला, पाठवते. हा शिवानी, काय काकांचा कॉल होता ना, आज कशी काय आठवण? अगं काकांची गाडी जरा बंद पडली, तू जाऊन बघितली असतीस तर. घ्या, म्हणजे इथे पण स्वतःच्या फायद्यासाठीच फोन केलाय. अगं तसं नाही ग, ते वहिनींना आणि सागरला घेऊन देवदर्शनाला निघालेत. मग सागरसाठीच. आई मी जाणार नाहीये, माझं त्यांच्याशी काही पटत नाही. मग त्यानंतर मी काहीतरी बोलले त्यांना राग येईल, मग हे शिवा असं करते तशी करते, हे मला नाही ऐकायचं. मी नाही जाणार. शिवानी आपली रक्ताची नाती आहेत ना, आपण नाही जपणार तर कोण जपणार? उगाच हट्टीपणा करू नकोस तू. आई, मला ना मैत्रीचं नातं हे रक्ताच्या नात्यापेक्षा खूप महत्वाचं वाटतं. काय ना, माझी पाना गँग जेवढी माझी काळजी करते, मला विचारते ना, तेवढं केलंय का ग त्यांनी? सतत आपलं काम असलं की यांना शिवा आठवते बस. अगं पण सागर पण आहे ना त्यांच्यासोबत, त्याच्यासाठी तरी. त्याच्याकडे बघूनच मी गप्प आहे. मग त्याच्यासाठीच जा ना. अगं मी त्याला नंतर जाऊन भेटीन कधीतरी स्वतःहून. काहीतरी चाललंय, मी नाही जाणार. हे बघ शिवानी, आपल्या बरोबर कोणी किती वाईट वागलं ना तरी आपण आपला चांगुलपणा सोडायचा नसतो. झालं. आता तू मला तुझी मैत्रीण म्हणालीस ना, आणि माझ्यासाठी एवढंच नाही करू शकत तू? हो ग माझी मैत्रीण ती. काय तर मैत्रिणीचे ढाचे देते, इमोशनल ब्लॅकमेल करते मला. आणि एक गोष्ट सांगते आम्ही तुला, त्या काकांना सांगायचं मी त्यांच्यासाठी नाही चालले, सागरसाठी चालले. आठवणीने सांगायचं. आणि हा, ते केसांना वगैरे तेल नाही लावायचं, मला आधीच सांगते. आणि हा, मला काहीतरी चांगलं खायला कर, भूक लागली मला. येते जाऊन, कांदा भजी करायची. आले, जा. बर, लवकर ये. चॉकलेट आहे का? घ्या. थँक्यू. थँक्यू.
सागर कसा आहे ग तू? किती दिवसांनी भेटला मला. तुला माहिती आहे तुझ्यासाठी गंमत आणली. आवडतं ना तुला? कशी आहेस ग शिवा? बरी आहे. आणि बाकी घरात सगळे? बरं, तू कशी आहेस? बराच वेळ थांबलोय आम्ही. चालू करून बघ जरा. झाली. चल येते. थांब. गाडीत काय प्रॉब्लेम होता माहिती होतं, पण म्हटलं ज्याचं काम त्याने. हे घे. कमी आहेत तर हे घे. तुझ्याकडनं मी पैसे नाही घेणार. काय फुकटे वाट तुम्ही फुकटचं काम करून घ्यायला? मी सागरसाठी आले. असं कसं नाही घेणार तू? हे बघ, हिशोब हा क्लिअर असावा आणि नात्यात तो हवाच हवा. तुमचं माहित नाही, पण मी माझे हिशोब सगळे क्लिअरच ठेवतो. हे बघ काका, तो मुद्दा तुझ्या आणि आजी मधलाय. मला नका मध्ये आण. आणि आजी कधी कुणाशी चुकीचं वागत नाही. हो ना? मग हे घे आणि त्यात तुझ्या आजीला नेऊन दे. चल ग. सागर ये इकडे. परत येईन ना मी भेटायला तुला. हा, आणि माझं एक काम करशील काय? जेव्हा आई बरोबर मंदिरात जाशील ना, हा, तेव्हा हे पैसे ना पेटीत टाका. चालेल? टाटा. हा ताई. बाय बाय. टाटा. परत परत का फोन करतोय मला? दिव्या, मी तुझ्या घराबाहेर आहे. बाहेर ये. तू कुठेच दिसत नाहीयेस. आणि चंदन, तू का आलायस इथे? हे बघ, तू प्लीज आता इथून जा. मला काही तमाशा नकोय. तुला कोणी इथे बघितलं ना तर वाट लागेल आपल्या दोघांची. मी जाण्यासाठी आलो नाहीये दिव्या. चंदन, हे बघ, हवं तर आपण उद्या भेटू, पण प्लीज आता नको. दिव्या, खूप झालं आता. हे बघ, तू आत्ताच्या आत्ता बाहेर ये, नाहीतर मी तुझ्या घरात येतोय. हॅलो हॅलो